मग अशा नागरिकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. आता 31 डिसेंबर पर्यंत आपण मुदत वाढवली. त्याच्या आधी हा विषय मार्गी लागेल. ही विशेष बाब म्हणून आपण ते लक्षात ठेवायचं. डिटेल्स मी देऊ शकतो. त्यांना भेटतो गेल्या आठवड्यातच भेटतो. त्यांनी काय केलेलं पूर्ण वेळ कार्यमुक्त करणार. पूर्ण वेळ कार्यमुक्त आणि अशा संदर्भात आपल्या एक सीओना द्यायला सांगा कलेक्टरांना पत्र की असं सगळं. आणि तिसरा कचरा म्हणून आहे तो कचरा आधी यायला लागले गाडी त्याच्या 8 दिवसात गाडी येते. हे तीनच प्रॉब्लेम मेन आहे. थँक्यू. बोला त्यांना पुन्हा रेशन कार्ड त्यांना जोरात बोला. त्यांना सांगा माझं रेशन कार्ड हरवलंय. 4-5 महिने झाले. एक पोलीस पोलिसांची केली मी. घराचे वगैरे आधार कार्ड वगैरे आधार कार्ड आमच्या 5 जणांच्या नावाचं तर सगळ्यांचे आधार कार्ड ऑफिसमध्ये येऊन करू. ऑफिसमध्ये मी आता वाटलं तुम्हाला फॉर्म वगैरे देऊ शकतो. हा फॉर्म वगैरे करून फॉर्म घ्या त्यांच्याकडून सगळी माहिती आणि तो एनसीची कॉपी त्याला जोडा. तातडीने साहेब लगेच होऊन जाईल. बोला. जे सिग्नल बसवले तर त्याच्या संदर्भात बघा. कॅमेरे वगैरे काय लावलेले नाही. मध्यंतरी सीओ साहेब आले त्यांची भेट झाली. उद्धट केली त्यांची माणसं बोलली मला टॅक्स वगैरे भरले. टॅक्स मी बोलतो कॅमेरे लावले नाही पण त्यांनी टॅक्सचा मुद्दा काढला. तर त्याच्याबद्दल काय पब्लिकला असा पण त्रास होतोय सिग्नल लावून सुद्धा पण कॅमेरे लावायला पाहिजे हा मुद्दा आहे. त्याचं आपण काहीतरी केलेलं होतं ना झालंय काय संख्या वाढवण्याची संख्या फार कमी परवाच या सिग्नलचा प्रॉब्लेम येतो. करायची पत्र पण दिलं. 2-4 दिवसामध्ये आता सिग्नल तोडणाऱ्यावरती कारवाई करायला म्हणजे या पुढच्या 10 दिवसात त्याच्यावर मागणी घेतो. प्रत्येक सिग्नलवर आपला ऑर्डर नसणार. ते पण ठरवायचं कोणत्या सिग्नलला असं नागरिकांना उत्तर देणं टॅक्स वगैरे अत्यंत चुकीचं आहे ना. खरं तर बदलापूरमध्ये स्वतः समोर असून ना त्यांची जी माणसं होती बरोबर त्यांनी अशी भाषा दिली. सिग्नल लावणं वाढतं मला एकदम अंगावर धावून आला तो. अंगावर धावून आला. मी पण जुनाच रंग आहे. तर ते वाढती लोकसंख्या आणि ट्रॅफिक बघता ते बरोबर आहे. परंतु तिथे तो सिग्नल तोडला किंवा काय ज्या पद्धतीने पनवेल हायवे आणि इतर ठिकाणी जे अपघात होत आहेत त्याच्यासाठी वॉर्डन आणि प्लस सीसीटीव्ही सुद्धा अशा प्रमुख ठिकाणी होणं गरजेचं आहे. मला वाटतं मागे बदलापूर पोलिसांनी चांगला तो उपक्रम घेऊन जे शक्य नाही तिथे सीसीटीव्ही बसवले. लोकांनी त्याचा दुरुपयोग केला जे असे म्हणजे आता समजा हा इकडचा पुढचा जो सिग्नल आहे प्रभाकर पाटलांच्या जुना ऑफिसच्या इथला असेल, मँगडीच्या इथला असेल, कात्रज नाक्याच्या इथला असेल, या प्रमुख ठिकाणी आपण सीसीटीव्ही बसवायला काय हरकत नाही. घ्या ना पुढच्या मीटिंगमध्ये घ्या ना ठरवतो सीसीटीव्ही सगळ्या प्रमुख ठिकाणी जेवढे जिथे ऍक्सिडेंट वगैरे होतं तिथे लावून टाकत असेल. जर सीपी साहेबांकडनं पत्र आले तर आपण नगरपालिकेने कशाला उशीर होते. रिसेंटली साहेब किती अपघात झाले आणि काय म्हणजे ते बघत नाही. म्हातारे क्रॉस करत असतात. मुळात ही पहिल्यांदा सिग्नलची संकल्पना बदलापूरमध्ये आल्यामुळे थोडा वेळ नागरिकांना त्याच्याशी कोपम व्हायला लागेल ही गोष्ट वस्तुस्थिती. पण त्याच्यात आपण कॅमेरा वगैरे आणि या सगळ्या गोष्टींचा जर समावेश केला तर ते अजून स्ट्रिक्टली त्याच्यावर आपल्याला परवाचीच घटना आहे. त्यांनी 4 व्हीलरमध्ये सोबत नव्हती. त्यांनी 2 व्हीलरवाल्याला डायरेक्ट ठोकला गाडी आणि वरती जेव्हा मारला पण त्यांनी
म्हणजे सिग्नल आहे, सिग्नलचं पालन न करत कॅमेरा असणे म्हणजे कसे आपल्या त्याच्यात कॅमेरा कॅचअप होऊ शकतो ना. येतो सर. दुसरं तो मगाशी त्या काकांनी विषय काढला कुत्र्याचा, तोही विषय सिरियस आहे आणि चांदोबल्ली आणि या परिसरात बरेच कुत्र्यांचा विषय मेन ह्या सिरियसली आपल्याकडे पण तो विषय दाखवू कुत्र्यांचा विषय आणि मगाशी त्यांनी तो विषय काढला तो बरोबर हे काय सीसीटीव्हीचा करतो आणि ते म्हणाले पुढच्या 15 दिवसात आपण मॉडर्न पेंटमेंट ठिकाणी जेवढे सिग्नल आहेत तिथे ठेवणार. ठीक. वंदापूर गावला गणपती मंदिरात ग्रामपंचायत असतानापासून सार्वजनिक महिला आणि ते राहणारे आपले सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या ताब्यात इथे सध्या कोणती होती ग्रामपंचायतची ती बंद करून त्यांनी माझ्या जागेत आता तिथे 15-20 मीटर आम्ही काही प्रत्यक्ष नव्हते ओळखीने बघून दिला परीक्षण केलं तिथे इथे काय करता येईल कारवाई वगैरे आणि रस्त्याने करते स्वामी समर्थापासून ते गावापर्यंत रस्त्यात करते आरसीच्या सुंदर आहे कोणते जॉईंट मध्ये करते एक एक फुटाचे यात कोणी पडला टोळीवाला मॅडम त्या आरोग्याशी संदर्भातला विषय आहे. बदलापूर गावात तिथे कचऱ्याचा ढीग साचलेला असतो त्यांचं असं म्हणणं आहे, तर तो पॉईंट बंद करा ना कचऱ्याचा तातडीने. कुठे तर म्हणाले गणपती मंदिरच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात कचरा असतो, तो पॉईंट बंद करा. तिथे घटागाडी जात नसेल तर तिथला कोण असेल त्याला रेग्युलरली जाऊन कचरा उचलायला सांगा आणि तिथे त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने सूचना द्या. त्यांचा नंबर घेऊन ठेवा, काही अडचण आली त्यांना डायरेक्टली सांगा, ते आम्हाला सांगितलं तरी चालेल. पण पुढच्या 7 दिवसात मॅडम आपण इतकं सगळं करण्याचं कारण एकच आहे, परिस्थिती बदलली पाहिजे या अनुषंगाने आपण सगळेजण आपल्याला हात जोडून विनंती की प्रयत्न करूया. आलेला माणूस हा परत येता कामा नये, तीच तक्रार घेऊन त्या दृष्टीने आपण काम करूया. बोला. हो पण इथे बसा ना. त्यांच्या पण समस्या महसूल गावातल्याची आपल्या तिकडचं चालू ठेवा 12 नंतर चालू ठेवा. आवाज करू नका जरा बिघडलं स्पीकरवर फोन आहे डीसीपी लावा. पुढे काय नाही, एक विषय असा होता मागे आपला एक निलेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांनी अर्ज दिलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मद्यपान, मद्यपेयांची अश्लील वर्तना, वाहतूक अडथळा व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या प्रकाराविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याबाबत. हे जाधवपल्लीच्या पुढची जी गल्ली आहे मंजिरीच्या समोर, तिथे बिअर शॉपी आहे आणि तिथल्या नागरिकांची अशी विनंती आहे की तिथे खूप गैरप्रकार चालतात, तर त्याच्यावर तातडीने आपण असे प्रकार होत आहेत. तर त्यांनी आपल्याला अर्ज दिलेला आहे. पोलीस स्टेशन बदलापूर वेस्ट. अर्जाची कॉपी लगेच पाठवतो. 28/5 अर्ज. हो थँक्यू. पाठवून दे. ऐका ना, हो याचा फोटो काढून डीसी साहेबांना पाठवतो. ठीक आहे.
आणि त्याला पाण्याची लाईन पण घ्यायची त्याला डायरेक्ट घ्यायची. आज संध्याकाळी कारवाई करतो म्हणून त्यांनी तुमच्या समोर स्पीकरवर फोन होता. सगळे इथे फक्त आहे. तुझा काही विषय नाही. फक्त ते पाठवून द्या डीसीपी साहेबांना. ताबडतोब. हो सर. ठीक आहे पाठव. प्रफुल्ल बसा. डिलेक्स सोसायटीचे कोण आहे? बोला. शासनाने सगळे त्यांचे ते मान्यता कॅन्सल केली. दादा सोसायटीच्या सभासदांना बंद काय आहे? विषय काय आहे? काय सीसीचा नाही पाठवतो. आज संध्याकाळी कारवाई नाही. ते नाही आवश्यक त्यांना सोसायटीला त्रास आहे. ते राहू दे ऑप्शन आहे तुमच्याकडे. सोसायटीची 60% जागा तो स्वतः यूज करतो आणि नवीन सभासदांना आता सोसायटी आमच्या लोक ते आले गेले ठिकाणी कसं त्यांचा भाव सोसायटीच्या कमिटीवर होते सचिव तोच आहे त्यामुळे ऑफिस मीटिंग आहे डॉक्टर धनलक्ष्मी वाजता. पहिलाच प्रॉब्लेम काय होता? बंद केलेलं आता सुद्धा नमस्कार. आज आमचा इथे जनता संवादाचा कार्यक्रम आहे. बदलापूरला आमचा जनता दरबारासारखा कार्यक्रम आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण इथे प्रयत्नशील आहोत. तर एक तक्रार आलेली आहे. मंजिरी हाईट्स, चिंतामणी चौक, बदलापूर गाव. यांचं म्हणणं आहे की ते वेंडे डॉक्टरांविषयी बेकायदेशीररित्या हॉस्पिटल धनलक्ष्मी चालवत आहेत आणि त्यांना काहीतरी आपण नोटीसही दिली होती असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं अजून चालू आहे का? चालू आहे आता पण आहे अजून चालू. मग त्याच्यावर काय कारवाई करायला लागेल? म्हणजे आता नगरपालिकेकडनं पण डॉक्टर कैलास पवार सांगतायत की त्यांचं बेकायदेशीर आहे. नगरपालिकेकडनं ताबडतोब त्यांना नोटीस काढा बंद करण्यासाठी आणि संबंधित पोलीस स्टेशनला जर तो चालू असेल तर त्यांना सुद्धा मी पत्र देतो की तुम्ही कारवाई करून बंद करायला लावा. ठीक आहे चालेल. पोलीस स्टेशन पण ऐकत नाही पोलीस स्टेशन आपण आपलं पत्र बनवा आजच्या अनुषंगाने की असं असं आपण डॉक्टर कैलास पवार यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांनी सांगितलं अनधिकृत आम्ही पत्रही त्यांना त्याप्रमाणे दिलेलं आहे तर ते ताबडतोब कारवाई करा. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांना नोटीस काढून बंद करण्यासाठी आणि आपलं पत्र त्या पोलीस स्टेशनवर कारवाई केली नाही तर तात्काळ बंद करा. ओके ठीक आहे. नाव ते माझं पत्र बनवतो त्या विषय काढला त्यांना एक फोटो काढून घेऊ द्या. या काका हो बोला. जोरात त्याला प्रफुल्ल यांचं काम आहे बघ. मी सांगतो ते करून दे. प्रफुल्ल सांगतो बेटा. तो उभा बसा का? ठीक आहे. तुम्हाला कोण कोण करतो पत्र याची प्रत पण जागा करून द्या ना. एक मिनिट ते एमएससीबीचे अधिकारी तुम्ही थोडा जोरात बोला. सांगा पिलू. बाकीच्या जरा शांत राहा आणि ज्यांचं काम नसेल कार्यकर्त्यांनी तरी बाहेर थांबा. फक्त नागरिकांना येऊ दे. आवाज येत नाहीये बाकीच्या कोणाला. बोला का ते ऐकताय. स्मार्ट मीटरमुळे माझ्या घराचं बिल आलेले मार्च महिन्याचं 3,440, एप्रिल महिन्याचं आलंय 17,960 भरलेलं बिल आहे. मे मध्ये आलंय 10,220. घरात 3च माणसं आहेत.
एसी डायरेक्ट लावून दिलेलं आहे. तुमचे स्मार्ट मीटर चेंज केलं ना त्यावेळेला डायरेक्ट इनकमिंग आउटगोईंगला डायरेक्ट दिलेलं आहे. जर कधी काही ऑन द स्पॉट आग लागली, काही एसी मध्ये प्रॉब्लेम आला तर काय करणार? स्मार्ट मीटर बसवणार आहे. बिल दाखवणार आम्ही चेक करू. आणि 2 वेळा कंप्लेंट करून आलेले मीटर चेक करायला तो अजून आले नाही. मी फोन केला होता मागे आणि माझं बोलणं झालं होतं. आता काय झालं माहिती आहे का? याच्या पाठीमागचे रेडिएशन फार 77 युनिट्स, 98 युनिट्स, 96 युनिट्स याप्रमाणे बिल गेलेले आहेत. चौधरी साहेबांनी चेक केलेले त्या दिवशी मिळालेले. आपल्याला रिडिंगचं बिल तुम्हाला मिळालेलं आहे. याच्यापूर्वी जे आहे रेटिंग घेतलेली नाहीये काही कारणास्तव, परंतु जेव्हा रेटिंग घेतली तेव्हा अचानक तुम्हाला ते बिल आलेलं आहे. त्या बिलचं आता डिवाइड करून जेवढे काही विभागणी करून त्याच्यात तुम्हाला समप्रमाणात ते बिल कसं करता येईल? करता येईल. आता काय तर त्यांना आपण करून देतोय. त्यांना स्लॅबमध्ये बेनिफिट देऊ शकतो. स्लॅबचं बेनिफिट स्लॅब बेनिफिट एका वेळेला जास्त आलेलं सर आणि बाकी त्याच्यामध्ये कमी आलेला आहे. मग एकूण महिने डिवाइड करायचं त्याला टोटल युनिटला आणि सरासरी ते आहे तुमचा वापर जो येतो त्याप्रमाणे तुम्हाला बिल येईल. डिव्हिजन करता येते त्याला डिव्हिजन करता येते. त्याला सोल्युशन म्हणतो. कल्याणची स्टोरी 30,000 बिल आलेले. मोर्चा ऑर्डर नेला त्यांनी, मग ते बिल 15,000 कमी केले. काही मिस्टेक होतात तर ते दुरुस्त होते. जेव्हा मी बोलतो होत नाही तर तुमचा विषय इन्फ्लुएन्स तुम्ही जे बोलले त्याप्रमाणे आपण दुरुस्त करतोय. जो त्याचा स्लॅबमुळे काय होतं रेट जास्त लागलेलं आहे तुम्हाला. म्हणजे सेंटरपर्यंत 1,005 युनिट आलेले. होते मोबाईल मोबाईल 92262849. स्लॅब मध्ये करून द्याल आणि जेवढं काही त्यांना त्याच्यात तुम्हाला जर जास्त आलेलं असेल तर ते कमी करून द्याल. त्यामध्ये ऍडजस्टमेंट होऊन नक्की ना, म्हणजे ते बऱ्याच त्यांच्या चक्कर झाल्या. सिनियर सिटीजनला आपण ते बरोबर नाही करून देतो बघा. त्याचा नंबर घ्या देऊन आणि करून देतो. आणि एसीची वायर काढायला लावा. फेकून देतो मी. एसीची वायर आहे ना आउटगोईंगला डायरेक्ट कनेक्शन करून आणि सी असल्यामुळे आम्हाला काय करता येते. हातबीत लावून कोणाला तरी पाठवा ना साहेब आपल्या माणसाला त्यांच्याकडे आणि ते करू. साहेब या आठवड्यात त्याचा समोर येईल. कुठे आहे शॉप? लिगल आहे. याचं काढून आपल्या काम करायला नाही घेतो. कोण आहे टीपी कोण आहे? ते गेले ते कर ना फोन लाव ना. हा फोन लाव. असे कसे आले होते तर गेले कसे आता ते पुढच्या मीटिंगला तुम्ही तशी सूचना द्या की आता एसआरटी 8 तारखेपर्यंत आपल्याला काय बोलता येत नाही पण त्याच्यापुढे सर्व विभागांना
त्यांनी आम्हाला पार्किंग परमिशन नाही एक मिनिट जरा थांबली का चला सर आम्ही त्याच्यावरच हॅलो तुम्ही आले होते ना काय कुठे मीटिंग ठीक आहे हे आपले एक आहेत तुम्ही सांगळे म्हणून आहेत त्यांचं ईस्टला शॉप होतं ते शॉप मध्ये त्यांनी काहीतरी नियमित करावं म्हणून पत्रही दिलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यावर त्वरित कारवाई झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला काय त्यांचं नक्की काय झालेलं आहे आणि म्हणजे त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. तर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीतरी त्यांना सांगितलं आपल्याकडून की काही आमचं ते तुमच्या रेषेच्या बाहेर आहे, आम्ही कारवाई करणार नाही. लाईन मागे दिली त्याच्या पुढे येणार नाही. त्याच्या पुढे येणार नाही तरी सुद्धा ती कारवाई झाली. तर आपल्याला काय करता येईल त्यांना मदती करा, त्यांचा अर्ज वगैरे जे असेल ते करून त्यांना करून द्या. पण तुम्हाला सांगतो हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे, सर्व पत्रकार जे आहेत. मला त्यांना जर त्यांचं योग्य असेल आणि रास्त असेल तर त्यांना मदत त्याप्रमाणे झाली पाहिजे. कधी पाठवू तुम्हाला भेटायला? किती वाजता? 2 वाजता पाठवू तुमच्या ऑफिसला? पाठव. थर्ड फ्लोअरला मैत्री टाउन प्लॅनिंगला इथे कधी मला आता एकत्र आकाश मेत्री आकाश मेत्री तिसऱ्या मजल्यावर बोला ना. कचऱ्याची गाडी बरोबर घेतात डबे आणतो बाहेर टाकतो हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे आणि नेहमी कोण करा. आता काय झालं मॅडम, आपलं ते जुन्या जे प्रभाग होते त्याच्याप्रमाणे सगळं चालू होतं. आता सगळे प्रभाग वेगवेगळे झालेले आहेत. काही भाग तिकडचा तिकडे, तिकडचा इकडे झालाय आणि तिकडचा सन्माननीय लोकप्रतिनिधी असं म्हणतात की बाबा आम्ही तिकडचा उचलणार नाही, इकडचा उचलणार नाही. ह्याच्यामुळे काही मिसअंडरस्टँडिंग होत आहे. तर मला वाटतं आता नवीन टेंडरची प्रोसिजर कुठपर्यंत आली? आता टीएससी टीएससी टेंडर आता एंडिंग पर्यंत आपलं आता प्रत्येक प्रभाग वाईज नवीन टेंडर होत आहे. त्या नगरसेवकाची जबाबदारी असणार आहे त्या प्रभागातला कचरा उचलण्याची. ही फाईल टेक्निकल सँक्शन या आठवड्यात होईल आणि त्याच्या पुढे साधारणतः 10 ते 15 दिवसात त्याचे टेंडर होईल. ते झालं की जो एरिया आपला आहे तिथला जो लोकप्रतिनिधी आहे याची जबाबदारी तिथला कचरा उचलणार आहे आणि तो नियमितपणे उचलेल. हा प्रश्न फक्त पुढच्या 15 ते 20 दिवस राहील माझ्याकडे. महिन्याभरात तो मार्गी लागेल प्रश्न. 2 दिवस आली का डबे सगळे ते भरले. आता तातडीने सांगतो. अमृतराम सोसायटीमध्ये पाठवायची भागीरथी सोसायटीमध्ये पाठवायची व्यवस्था करा. चालेल. बोला जोरात बोला. एमएससीबी मागे 4 महिन्यापासून केले आपले भाड्याला. फोन सायलेंट. पहिल्या महिन्याला बिल आलं 3,000 रुपये, दुसऱ्या महिन्यात 2,000, तिसऱ्या महिन्यामध्ये 30,000 रुपये. या महिन्यामध्ये परत आले बिल 7 टोटल 2 महिन्याचं बिल जे आहे माझं 40,000 रुपये. आणि मी मागे जाऊन बोलू सुद्धा ऑफिसला गेले महिनाभर नुसतं मला हे म्हणतंय की आम्ही येतो चेक करतो. जे आपले सिनियर इंजिनियर आठवड साहेब ते स्वतः चेक करून गेले, त्यांनाही त्याच्यामध्ये काहीच भेटलं नाही. आता त्यांनी परत नवीन मीटर लावलाय की आता आपण चेक करू की जुन्या मीटरला नवीन मीटरला किती रिडिंग पडते त्यानुसार कमी करून देऊ. मी आता एकाला परत चेक करून आलो, दोन्ही मीटरला सेम रिडिंग. तर हे मग कमी होणारच नाही. तुम्ही बोलणार मध्ये की तुमचा मीटर बरोबर आहे, पण पुढे काय करायला मला बिल खूपच म्हणजे सिरियस विषय आहे. जाऊ बघा मी मागच्या वेळेस एवढ्या फेऱ्या मारल्या मला रोज तुमच्या 2 वाजता 3 वाजता आपल्याला काम काय करू तेवढा पगार नाही
कसं ते म्हणतात तुमचा मीटर बरोबर आहे. याच्यामध्ये जे जगाला तुमचे 150पर्यंत युनिट प्रत्येक महिन्यात पडले आणि आता ह्या जूनमध्ये तुमचे 1627 युनिट पडले आणि याच्यामध्ये तुमचा वापर कसा आहे चेक केलं नाही वापर कसा आहे त्याचे युनिट्स कसे होतात आणि एप्रिल मे आणि जून मध्ये एसी जर असेल तर ते वाढतं. हो बरोबर. एसी आहे का? एसी आहे. एसी आहे तर त्याच्यामध्ये एसीचे जे आहे एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये तुमचे 299 युनिट पडलेले आहेत. उन्हाळा सुरू झाला मे मध्ये कमी पडलेले आहेत 177 म्हणजे तिथं रेडिंग हे चुकीची झालेली किंवा इथं आलेली आहे काही कारणास्तव 100% ना मे मध्ये वाढायला पाहिजे. आणि नंतर जून मध्ये मेच्या नंतर जून मध्ये एकदम 1627 आलेले आहेत. 1627 117 आणि 299 याची जर विभागणी केली तर त्याला तिसऱ्या 30 मध्ये विभागणी डिवाइडेड बाय 2 जर केलं तर तुमचा रेट ऑफ जो स्लॅब आहे तो कमी होईल आणि तुमचा इथं अमाऊंट कमी होईल. स्लॅब बेनिफिट नुसार मला बोलले की 28,000 किती? 28. एप्रिल मे आणि जून मध्ये मला जो पहिला बिल आला एप्रिल मध्ये 9,000 नंतर 10,140 आता जून महिन्याचं मला 15,151 आलं. एकच एसी आहे माझ्याकडे 1 BHK आहे माझ्याकडे. तर ह्याप्रमाणे तुम्हाला जे बिल जायचं होतं मे मध्ये तो कमी गेलेला आहे. उष्णता 3 पट आहे मागच्या वर्षा तुलनेने आणि एप्रिल मध्ये 299 आहे. तर या तिघांची टोटल करून यांना देता येईल तर त्याचा जो रेट आहे ना सर स्लॅब तो कमी होईल. जो 500च्या वर 12 रुपये समथिंग जातो तो कमी होईल सर. तर अशा प्रमाणे तुमचं बिल कमी होऊ शकते. इतर ठिकाणी जे सिरीज मीटरचा तुम्ही जो बोलले त्याच्यामध्ये तिथं काही चान्स नाही आहे. फक्त इथं एक चान्स आहे आपल्याला. तर त्याप्रमाणे आम्ही करू शकतो. 3 मिनिट हे सोल्युशन थोडी नाही सर यांचं सर 299 एप्रिल मध्ये पडलं. उन्हाळा चालू झाला त्याच्यापेक्षा मे मध्ये जास्त होतं परंतु युनिट फक्त 177 पडले. अर्थातच हे 299 पैकी जास्त पाहिजे होतं. परंतु आता उलटी केस झाली की पुढच्या जून महिन्यामध्ये तुम्हाला 1627 आले. चालेल पण डायरेक्ट त्याचं मी काय म्हणतोय की हे 1627 आहे हे ऍक्च्युअल रेटिंग आहे. दोन्ही सारखे दाखवतात म्हणजे इथे जे आहे तो पण रेडिंग बरोबर दाखवतो. आम्ही दुसरा जो मीटर लावलेला आहे तो पण मीटर सेम दाखवतो. याचा अर्थ इथं काहीच करता येत नाही. फक्त हा विषय जो आहे तो फक्त करता येते की 1627 प्लस 177 299 डिवाइडेड बाय 3 केलं तर तुमचं बिल कमी होते. किती मला बिल पडते ते आता ते जास्त नाही स्लॅबमध्ये बेनिफिट सोल्युशन थोडी नाही. 3 महिन्याचं स्लॅबमध्ये बेनिफिट होईल. 3 महिने बोलतो 3 महिन्यामध्ये मला किती 800 मला 2 महिन्यामध्ये 800 बोलले होते. तुम्ही जर का 3 महिने बोलता तर किती 600 होतील 500 होतील तरी जास्त 300 आणि 500 ला साहेब तुमचं डिस्काउंट हिशोबाने आला पाहिजे ना तरी 290 बोलतो ना माझा एव्हरेज 200 तुमचा जो आहे तिथं पुढचा जो 177 आहे वापर जास्त पाहिजे होता. पण ते 160 आलं ना. तर त्याचा आता तुम्हाला फायदा याचा घ्यायचा असेल इकडे तर जागा नाहीये. दोन्ही मीटर शो करतात सेम रूल प्रमाणे असं तुम्हाला म्हणायचं. त्याच्यामध्ये तुमचे आपल्याला काय म्हणणं आता ते सांगा काय करायचं तुम्हाला काय म्हणायचं? तो जो मीटर आहे तो जम झाला रिडिंग साहजिकच आहे. स्वतः हत्या साहेब बोलले मला काय चेक केला तर तुमच्या भाषेत एमडी शूट होतो काहीच नाही झालं. मी जेवढी लाईट वापरली ना तेवढीच मीटर मध्ये दिसते फक्त रिडिंग जास्त असं नसतं. मी जेवढी वापरली नाही ना 5 महिन्याचा वापर पण आहे मला वापरतो मी तेवढंच वापरतो. हा मीटर स्मार्ट मीटर आहे ना जुना आहे जुना आहे टेस्ट करावं लागेल. हेच तर बोलतो तुम्हाला मी 5 वेळा चेक केला 3 वेळा जे हो आणि एवढी कुठं जमवा ऍक्च्युअली मध्ये तात्पुरतं तिथं
ते करतात तर तिथं कधी एखादी कनेक्शन वगैरे काही झालं तर त्याचे आउटपुट बरोबर निघत नाही. परंतु आमच्याकडे लॅब आहे, त्या लॅबमध्ये जर आपण हा टेस्ट केला तर त्याचे रेकॉर्ड निघतात पूर्ण आणि record तुम्ही वाचू शकता. कधी मिळते रिपोर्ट? कारण की जरा ते मीटरचं फक्त मला महिना लागेल, त्याच्यामध्ये 10 म्हणून चालले म्हणून विचारलं किती दिवसात गडबड आहे सर्व बघताय बघा. म्हणून तर ते apply आहे. 3-4 दिवस लागतील टेस्ट. या आठवड्यात होईल. हो आठवड्यात. आणि त्याप्रमाणे जर फॉल्टी असेल तर आपण त्यांना बिल त्यांचं म्हणणे एका महिन्यात जे जास्त आलेले ते रिवाइज होईल. हो आणि त्याला अजून समजा होतच नाही तर तुम्ही सेकंड पर्याय दिला त्याचा. ठीक आहे ना, पण जर फॉल्टी असेल तर मग पर्यायचं कशाला? त्यांचं म्हणणं आहे की एकाच फॉल्टी जर असेल सर फॉल्टी जर असेल तर यांच्याकडे जे उपकरण आहे त्याप्रमाणे फॉल्टी आहे हे आपल्याला मेच 160 युनिट काढलं याच्यावरच लक्षात येतं. काहीतरी गडबड आहे. गडबड आहे. लॅबमध्ये जर केलं तर त्याच्यामध्ये जे आहे शक्यता ते पूर्ण होईल. त्याप्रमाणे त्याच्यात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर हा रिवाइज कसा होईल की यांच्याकडे उपकरण कसे आहेत त्याप्रमाणे एक फॅन जो आहे तो म्हणजे एका महिन्यासाठी 12 युनिट खातो. अशाप्रमाणे एसी किती अशाप्रमाणे आज मंगळवार आहे, पुढच्या मंगळवारपर्यंत याचा रिपोर्ट आलेला असेल येस आणि त्यांना काय असेल तो त्या पद्धतीने योग्य असा न्याय आपण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. येस. मोबाईल नंबर 865. हॅलो थांबा 20 करने के लिए समझते हैं कि आप प्रजापति से कॉम्पिटेंस हो प्रसाद नहीं किया तो हमको नहीं है कि आप करके देखो तो उसमें आराम करो आराम करने से करेगा कैसे बराबर सर करेगा 2020 से प्रसाद मार्केटिंग हाँ मार्केटिंग किया सीसीटीवी कैमरे का सीसीटीवी कैमरे का बराबर किया था तो हमारा सकता था कंटिन्यू था उनका वो जैसा कैश कर सकते पैसा अभी आपको क्या करना है? कोई सीजन के बाद अगर इधर वैकेंसी है कुछ पास में रहेगा, बदलापुर में रहते क्या? हाँ बदलापुर में रहता अगर वो सिलसिले में कुछ रहेगा सीसीटीवीच्या संदर्भात आपल्याला काय नहीं कर पाऊंगा दूसरा कुछ क्या तो आपको जॉब चाहिए काही नोकरी किंवा त्या संदर्भात आपला निश्चित नाही काही करू शकत असेल कुठे साधन तर त्याप्रमाणे त्यांचं नाव नंबर घ्यायचे जो कुछ रहेगा तो आपको बता थँक्यू सर बोला. आमच्या इथे लोकांचं टावर लागलेलं आहे डॉक्टर कुलकर्णी समोर तर ते नगरपालिकेने बंद केलं परंतु शनिवार रविवार सुट्टी नगरपालिकेला तर तो काम चालू आहे आणि जागा आलेली कुठे आणि रहिवासी बसते काय सीओना मागे आणि मागे पण सीओनी टॉवर जो जुना झालाय ना तेवढा पाहिजे त्यानंतर दुसरे सामान तीन वेळा मागे पण मी सांगितलं होतं आता इथे लाईट चालू आहे जनता संवाद ते टावर तिथे जे श्रीनगर मध्ये लावत आहे त्याच्या संदर्भातले ते नागरिक आलेत आणि त्यांची तक्रार येते म्हणजे शनिवार रविवार ज्यावेळेस नगरपालिका बंद असते त्यावेळेस अनधिकृतरित्या तिथे काम करतात तर तो साहेब एक दोनदा आपण आपले काही अधिकारी कर्मचारी आहेत साहेब एक पत्र देऊन टाका ना त्याच्यावर जर असं करत असेल तर गुन्हा दाखल करून टाका किंवा जे आहे ते पण बंद करून टाका ना जे काही युनिट उभारलं आहे ते जर अनधिकृत असेल आणि नागरिक उद्या काढलं जाईल आमच्या इथं भुयारी गटाला ते आता टप्पा 2चं कालच झाली त्याच्यामध्ये तो आपण शरीरामध्ये राहिला तो विषय घ्या. ऐका ना तुम्हाला मागे माझ्या समोर लावून सांगितलेलं त्यांचं जेवढं काय कन्स्ट्रक्टेड आहे ते तुम्ही काढून घ्या तुम्ही अजून काय आणि ते पुढं सगळं साहित्य आता काय विषय नाही आता